तर आज मी आलीये आपल्या घरी. तर मला खूप दिवसापासून सगळे विचारत होते तुमचं घराचं काम कुठपर्यंत आलंय, झालंय का कम्प्लीट वगैरे सगळ्या गोष्टी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या घराचं काम कुठपर्यंत झालंय. तर हे आम्ही असे डोअर लावलेले छान. त्याचे हे कडीकोंडा बघा. माझी चॉईस आहे, माझी डिझाईन. माझ्या चॉईसने ही डिझाईन घेतली आहे. तर हा असे डोअर वगैरे सगळे फिटिंग झाले ते का आतमध्ये. तर हा आपला हॉल. आल्या आल्या आम्ही पहिली साफसफाई केली, पूर्ण क्लिनिंग केलं कारण की साऊंड नव्हता. सगळी डस्ट वगैरे होती. इकडे हे विंडोज वगैरे त्याने फिक्स केली. ही एक विंडो राहिली इकडे. आणि सगळ्यात घराला कलर लावायचं राहिले बरं का, म्हणजे प्रायमर मारणार आहे आपण, काय कलर आता लगेच करणार नाहीये. फर्निचर कलर ह्या सगळ्या गोष्टी पीओपी वगैरे हे सगळं वरती लगेच नाही करणार आहे, हे सगळ्या गोष्टी नंतर करणार आहे. लाईट फिटिंग्स पण केलेली नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं एक सोबतच नंतर दिवाळीच्या वगैरे पिरियड मध्ये, आणि पूजा पण त्याच वेळेला आम्ही करणार आहे. तर हा असा एवढा मोठा हॉल. आणि हॉलच्या नंतर आपल्याला माहितीये पण आधीच आपण घर केलेलं आहे. तर हे इकडे किचन. इकडे बघा सगळे छोटे छोटे मोठे त्या लोकांचं सामान आपण ठेवलेलं आहे. आणि हे इकडे किचन. छोटस आहे पण कसं घर आहे मला नक्की सांगा. आणि इकडे आपण टॉयलेट बाथरूम पण केलंय इकडे. ये ना दाखवू. लाईट नाहीये पण तुम्हाला दाखवते. आपण कबोर्ड घेतलेले इकडे, कारण की आपलं घराचा एरिया जरा छोटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत नव्हत्या. आणि सगळ्यात फेवरेट म्हणजे बाहेर आहे आपली बाल्कनी. तर ही अशी आहे बाल्कनी. इकडे सगळं सामान वगैरे ठेवलंय कारण की वरती जे आपण स्टोरेज जो केलेला आहे तर तिथे त्यांनी हे केलेलं आहे. सध्या काय बोलतो त्याला, घोटाई केलेली आहे, त्याच्यामध्ये ते सगळं सामान खाली काढून ठेवलेलं आहे. तर सगळे मला विचारत होते इतक्या दिवसापासून की तुम्ही गावाकडे घर का बांधलंय का बांधलंय, कारण तुम्ही तिघी तर मुलीच आहेत. लग्न करून तर सगळ्या जाणारच आहेत वगैरे सगळ्या गोष्टी. तर मग तेव्हा तर माझा डिवोर्स झाला हे कुणाला माहिती पण नव्हतं शक्यतो. तर आता सगळ्यांना माहिती आहे माझा डिवोर्स झाले. तर मी आणि प्रिन्स माहिती नाही, पण आम्ही इथे राहू शक्यतो. आणि नेहा पण आहे, प्रतीक्षा पण. आमचं तिघींचं पण हे माहेरच आहे, काय असं हे नाही. आमच्या तिघींचं पण हे माहेर घर असणार आहे किंवा माहेर हे आमचं, त्याच्यामुळे ते आमचं अगोदरचं घर किती खराब होतं किंवा कसं होतं माहिती. आता बघा आम्ही 4 वाजता इथे आलोय आणि विथिन 1 आवर्स मध्ये आम्ही सगळी साफसफाई केली. नंतर पण कधी आलो, झाडून घेतलं, क्लिनिंग केलं, मस्त जे काय असेल ते सगळ्या गोष्टी केल्या. तर तेवढंच बघा आपलं आपण दुसऱ्याच्या ताटामध्ये सोन्याचा जरी घास असेल ना तरी तो आपल्या काय कामाचा नसतो. आपलं दार कसं आहे, आपलं घर कसं आहे तेच खूप इम्पॉर्टंट. आणि प्रतीक्षाच्या लग्नाच्या वेळेस पण आम्हाला त्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम फेस करायला लागलेले सगळ्याच गोष्टींसाठी. छोटं कंजेस्टेड होतं, एवढे पाहुणे रावळे आलेले, सगळ्या गोष्टी पण ठीक आहे. दादा होता सपोर्टिव्ह म्हणून सगळ्या गोष्टी थोड्या ऍडजस्ट झाल्या. पण तेव्हा मी विचार केला की नाही, आता आपल्याला हे घर पाडायचं आणि नवीन बांधायचं आहे एनी हॅव. तर मी ना मध्ये 1 महिन्याचा ऑफ घेतला होता. तर तेव्हा 1 महिन्याचा म्हणजे मी गॅप घेतलेला कामासाठी. तर मी तेव्हा प्रतीक्षाला म्हटले, प्रतीक्षाच्या पण घराचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे. पण मी प्रतीक्षाला बोलली की चला, काही पण असू दे ते घराचं काम मला करायचं म्हणजे करायचं. आणि माहितीये मी 10 तारखेला विचार केला, 15 तारखेला घर पाडलं आणि 20 तारखेला मी बांधायला सुरुवात केली. ठीक आहे, थोडे पैसे होते, थोडे नव्हते, थोडं लोन काढलं, हे सगळ्या गोष्टी करून ऍडजस्ट करून आता आपलं सक्सेसफुली घर इथपर्यंत रेडी झालेलं आहे. आता मी तुम्हाला बोलली कलर, फर्निचर, पीओपी वगैरे इलेक्ट्रिकचं ह्या सगळ्या गोष्टी हे आपण नंतर करणार आहे, कारण की फायनान्शियली थोडंसं स्टेबल आता सध्या नाहीये. कारण सगळ्यासोबत प्रतीक्षाच्या पण घराची पूजा, प्रतीक्षाचं पण घर, या सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम नाही होत. माझं प्रिन्ससाठी स्कूल वगैरे, त्याची फीज वगैरे, त्याच्यामुळे आता सध्या एवढे पैसे लगेच लगेच ऍडजस्ट नाही होत. त्याच्यामुळे आम्ही थोडा गॅप घेतला. आणि बाकीचं नंतर मी तुम्हाला नंतर दाखवेल. पण तुम्ही मला खूप दिवसापासून विचारत होता दीदी घर झालं का कुठपर्यंत आलंय, कसं झालंय. तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपलं छोटं घर कसं झालंय. आणि माझ्या घराला नाव सुद्धा तुम्ही सांगा. मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या तिघींचं हे जे घर आहे त्याला नाव काय द्यायचं. ठीक आहे. आणि माझा हा लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चलो बाय बाय. आणि एकदा परत दाखव घर. मी तर माझ्या घराच्या प्रेमात भेटली आहे. आमचं जुनं घर होतं ना, त्यात अजिबात हवा नव्हती. अजिबात म्हणजे अजिबात हवा नव्हती. आणि आता म्हणजे ही विंडो तर आम्ही अजून ओपनच नाही केली, हा डोर.
ही विंडो एवढी हवा देते, एवढी हवा देते, घरामध्ये आम्हाला थंडी वाजते. इकडून तिकडे डायरेक्ट हवाच हवा. इकडे पण डायरेक्ट हवा बसते. हा पण व्ह्यू किती छान दिसतंय. अजून सामान सेट व्हायचंय, सगळ्या गोष्टी बाकी आहेत. पण व्ह्यू असं बघू वाटत. आता तरी ती विंडो म्हणजे त्या गॅलरी मध्ये जे मार्बल ठेवलंय ना, हा आणि हा ईस्ट डायरेक्शन आहे, पूर्व दिशा आहे. म्हणजे सूर्य इकडूनच उगवतो. आणि तुम्ही मॉर्निंगचा विचार करा कसा असेल, मॉर्निंगचा व्ह्यू कसा असणार आहे, खूप सुंदर. म्हणजे मी कधीतरी म्हणजे जेव्हा सुट्ट्यांना वगैरे किंवा नंतर माझं घराचं कलर काम वगैरे झाल्यावरती येईल ना, तेव्हा पण मी तुम्हाला नक्की परत एकदा होम टूर पूर्ण झाल्यावरती देईल. तर चलो बाय. आणि कसं वाटलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. माझा अवतार चांगला नाही, प्लीज इग्नोर इट. प्लीज मला इग्नोर करा, कारण की आल्यापासून क्लिनिंग पावसात भिजत भिजत आलो इथून पुण्यावरनं, त्याच्यामुळे पूर्ण अवतार माझा कसा झालेला आहे. तर नक्की सांगा तुम्ही. नक्की मला कमेंट मध्ये आपल्या घराचं नाव आणि सगळ्या गोष्टी